तर बघा कशी छान गोल केलेली आहे त्यांनी. नमस्कार मंडळी. तर कदाचित तुम्हाला मागे बघून आयडिया येईल की आमच्याकडे आज यशस्वीरित्या पुरणपोळ्या लाटल्या, स्वतः पुरण बनवून. यावेळी चॉकलेटवाला पुरण नाहीये, लास्ट टाइमला जे बेसनचं पुरण बनलेलं आठवत असेल तुला? बेसनचं पुरण म्हणजे बेसनचं नाही, बेसनचे लाडू बनलेले पुरणाच्या नावाखाली. तर ते यावेळी नाही बनलेत आणि ह्यावेळी मस्त असे थांबा मी दाखवतो. मस्त असं पुरण पण बनलेलं आहे आणि तशा पोळ्या पण चांगल्या लाटल्यात आणि ती लाटती आहे बघा. तर बाय द वे दक्षा, पुरण आणि जे काय तुझी ओव्हरऑल प्रोसेस आहे ती शेअर करू इच्छिते का? नाही, म्हणजे तू नाही बनवले तसं? मीच बनवलंय ऍक्च्युली सगळं तिनेच बनवलंय. मी ऑफिसला होतो त्याच्यामुळे मला काय तिला हेल्प करता आली नाही. सो तिने सगळं स्वतःहून बनवून आणि आता ती लाटते आणि ही तयारी चालली आहे डावी देण्यासाठी, राईट? सी 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 सी. हो हो. आज बहुतेक देवाला चांगला काहीतरी नवस बनावं बोललेली वाटतं, किंवा देव बनवून घेतो बोलतेच ना जसं ते. बरोबर. पप्पा आमच्या गावी एकटे आहेत ना, सो आम्ही आता पप्पांना बनवून देतो. हे बाय द वे तू रेसिपी शेअर कर ना दक्षा. नाही रे, माझ्यापेक्षा चांगले चांगले लोक सुगरणी आहेत. नाही मग तुझ्यावाले करू देत लोक. अच्छा, पुरण तरी कसं बनवलं ते तरी सांग. पुरण काय, पुरण पहिले डाळ शिजवून घ्यायची. 2-3 किलो काहीतरी प्रमाण असतं ग. मी 1 किलो डाळ शिजवली आहे. त्याच्यात 1 किलोला थोडीशी कमी शिजवली आहे. मी वाटीचं प्रमाण घेतलं बेसिकली. मी 5 वाट्या डाळ घेतली आहे आणि ती पहिले कुकरला पाणी टाकून शिजवून घेतली. 1 मिनिट. आणि मग त्याचं पाणी पूर्ण काढून टाकलं चाळणीमध्ये घेऊन. आपली पुरणाची चाळण असते, सगळ्यांना माहिती आहे. आणि मग मी सरळ शॉर्टकट केलाय, ती गार होऊन दिली आणि मिक्सरला लावली. मिक्सरला थोडी लावतो, ते काहीतरी असतं ना. त्याला ते वेळ नव्हतं माझ्याकडे ना, ते पुरणी त्या जाळीत काढू शकतो आपण, पण माझ्याकडे थोडा वेळ नव्हता करायला. तर मग मी सरळ मिक्सरला लावलंय पुरण. आणि नंतर जेवढाच तेवढा गूळ टाकायचा, जेवढी डाळ असेल तुमची तेवढाच गूळ टाकायचा. 1 किलो डाळ तर 1 किलो गूळ. हा, साधारण तू 1 किलो घेतलं. जे आता त्याचं काय काय लोक जास्त गोड खातात, सो त्याच्या अंदाजाने. आपण कमी गोड खातो तर आपल्याला आपण थोडंसं कमी घेतो प्रमाण. आणि पुरण शिजवायचं. आणि माझ्या आईने त्यावेळेला मला सांगितलं होतं की पुरणात असं हे घालायचं, हा वाला जो असतो ना चमचा, काय बोलतात तुमच्याकडे? आमच्याकडे ह्याला कालथा बोलतात. आमच्याकडे कालथा असा राहायला पाहिजे पुरणामध्ये, असा पडला नाही पाहिजे. ही टेक्निक चांगली आहे, म्हणजे काही लोकांना ती उपयोगी पडेल. ते तसंच असतं, सगळे तसेच बनवतात. ओके. आणि मग तसं झालं तुमचं पुरण. म्हणजे हे आपण गूळ टाकून जेव्हा शिजवत ठेवतो परत, तर तेव्हा ते असं मला स्टेज आली का बंद करायचा गॅस. अजून ते थोडंसं गार झाल्यावर थोडंसं घट्ट होतं. मग मी अशा प्रकारे पहिले थोडेसे पुरणाचे गोळे करून घेते असे, आणि मैद्याचे पण गोळे बनवून घेते असे. इथे तिने मैदा लाटून ठेवलाय, मळून ठेवलाय आणि त्याचे गोळे करून ठेवलेत. मला थोडेसे छोट्या छोट्या पाहिजेत आम्हाला, कारण एका वेळी संपली पाहिजे पोळी, म्हणून मी छोटे छोटे बनवते. तुमच्याकडे जशी खातात तशी बनवा छानपैकी. मोठ्या मोठ्या पण मस्त वाटतात यार, बघायला पण आणि खायला पण. तर मी तशा प्रकारे बनवते. आणि मेन पुरणामध्ये वेलची पावडर, सुंठ आणि हे जायफळ टाकलेलं आहे. आमचे कुक नवीन आहेत आणि नवीन ब्लॉग बनवतात, त्याच्यामुळे आम्हाला रेसिपी सिक्वेन्स मध्ये सांगता येत नाही. आम्ही आठवतो तसे सांगतो, तुम्ही ती मान्य करून घ्या. उलट तुम्हीच मला सांगा की अजून सोप्या पद्धतीने कसं करायचं. खूप सारे एक्सपिरियन्स लोक बघतात, सगळ्या काकी वगैरे बघतात आपल्या रेसिपीज, एक्सपिरियन्स वाल्या. तर त्यांनी प्लीज माझ्यासोबत शेअर करा, म्हणजे नेक्स्ट टाइम मी अजून इझी वेनी बनवेन. तू लाटून बघणार आहेस का? मला लाटायचं आहे, ते तर बोलते. वा, लाटायचं आहे, मी लाटू शकतो. माझा नवरा. हो, तू करू शकतो, मला माहिती आहे. जिकडे चपाती करू शकतो तिकडे मी पुरणपोळी. तुला अंडर एस्टिमेट नाहीच करत आहे. सो अपेक्षा आहे की तू मला द्यावस आणि मी एक कराल.
हे घे, ही बनव चल. चल, हे मी ठीक तुला देऊ हे करून. आहे. गोळा करून दे. पण नाजूक हाताने करायची हा. दे ना मला आता. हे बघ, हे असं आधी दाबून घ्यायचं म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित इक्वली स्प्रेड होतं. दे इकडे माझ्याकडे. आणि ही अशी तांदळाची पिठी घ्यायची, त्याच्यावरती लाटायची. घे. अशा प्रकारे अक्षयला बनवून बघायची होती पुरणपोळी. सो मी आता फर्स्ट ट्राय टाइम करतोय. एव्हर. हळू 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 हळू, चपाती नाहीये. मी पुरण करू शकतो, मळू शकतो मी. हो मळू नाही, पण लाटू हळू शकतो मी. हळू, जरा जरा हळू. हा, वा वा वा, फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे, मला लाटणं पूर्ण फिरवता येत नाही कारण इकडे गॅस लागते. व्हेरी गुड. तर बघा कशी छान गोल केलेली आहे त्यांनी. पण सगळं करतोय कसं. नवरा पाहिजे. प्रेमाची बायको केली ना की ते आपोआप सगळं शिकायला होतं ते. बस बस याला बस पलटी नाही ना बस मारायची नाही, असते? बस बस बस. थांब ना, कडा जाड आहे फक्त. हा, बरं कडा कर फक्त, बाकी फाटेल ती आता. ओके. सो अशा रीतीने मी गोल गोल अशी फक्त केलेली. कडा कर साइड साइडने. हा बस. हा. बस बस बस, जास्त नको वाढव. नाही, कडा करतोय मी फक्त. हा, बस टाकू आता फाटेल. मी त्याच्यावर टाकू. येस. सो ही अशी घ्यायची आणि अशी ठेवायची. हाय, कुठे पलता कुठे? ठीक आहे ठीक आहे, थांब थांब, नको हात लावू, नको हात लावू. ते काहीच घडी नको पडलेले करू. ते करतो. असू देत असू देत, चालतं. ही मी अशी ठेवलेली आहे. एवढं इझी असतं ते. काय कठीण आहे याच्यामध्ये? हा, पुरण बनव ना. पुरण बनवण्यात स्किल आहे. अच्छा, ठीक आहे. सगळं पुढच्या वेळेला मी पुरण बनवेल. ओके. हे पलटू का मी आता? पलटू. थोडासा गॅस फास्ट कर. नाही, पलट आधी मग फास्ट कर. ठीक आहे, फास्ट कर. पलटू. हा, तो नको घेऊ रे, तो नको घेऊ. ते पुरणाचा आहे तो. मग तो कशाचा? ठेवलाय ना दुसरा पोल अच्छा, हा हा हा. त्याच्यावरती. हे आता गॅस मोठा करू. हा, थोडा मोठा कर, 1 मिनिट. सो याला असं याच्यासारखं दाबावं लागत नाही ना? नाही, बस पलट. पलटू. हा, आपला तवा तापलेला आहे खूप. हा, पलटला. आता आता तो गॅस बारीक कर जरा. तूप टाकू. हम्म. व्हेर इज तूप? तूप हा, कुठे आहे? टाक, हा, काढते मी. अरे तूप नाहीये, संपलंय. तुम्ही काढ. बघू शकता, असं असं तूप टाकायचं. हिला कळत येत नव्हतं, जे मी आता तिला शिकवलं. आणि उलट्या बाजूने पण. सो तूप संपलेलं आहे म्हणून मी आता डायरेक्ट. तूप काढ ना दुसऱ्या ह्याच्यातलं. कुठे येते मला नाही माहिती. सांगते मी तुला. सो ही अशी बनलेली आहे आणि ती थोडी थोडी फुगलेली पण आहे. एवढी इझी असते. करू? काढू? नाही, पलट. अशी झाली त्याची पोळी. बस आता घडी घाल आणि तिथे काढ. हे घडी नाही तिथेच एवढं. घडी घाल. हा, आणि काढ तिथे. गॅस लो कर. वाव. सो आता आम्ही अशा प्रकारे हे बनवलेत, पुरणपोळ्या बनवल्यात. आणि याच्यानंतर आम्हाला आता होळीला खाली जायचं आहे. सो आम्ही ते पण ऍड करू याच्या पुढे. आणि तुम्ही पण आमच्याबरोबर एन्जॉय करा. दैविकची फर्स्ट होळी आहे. तर आता फायनली आम्ही खाली जायच्या तयारी झालं. म्हणजे दक्षाची तयारी झाली आहे आणि माझी तयारी अजून बाकी आहे. आणि दक्षा कशी नटली आहे? तेच बोलणार होती मी, तुझी तयारी झाली आहे बोलतोस. नाही, माझी अर्धवट तयारी झाली. सो माझी अजून बाकी आहे. आणि दक्षा आता मस्तपैकी पुरणपोळ्या थोड्याशा उरलेल्या त्या करते. आणि इथून आम्ही आता खाली होळी दहनाला जाणार. राईट. इकडे आमचा बाबू पण तयार होतोय. बाबू तयार झालाय. हाय आमचा बाबू खाली जायला रेडी झालाय. आणि त्याचं लक्ष ते फक्त माईकडे आहे, ज्याच्या की लाईट पेटते मस्त मस्त. नाही 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 नाही, तू राह तिथे. त्याला माईकची लाईट पकडायची असते. ओ ओ ओ, हळू हळू हळू. हा, हळू हळू हळू. तर आत्ता आमची तयारी झाली आणि आम्ही 5 मिनिटात पुढच्या खाली जातोय. आणि खाली अनाऊन्समेंट होते सारखी की होळी दहनाचा कार्यक्रम सुरू होतोय. सो आम्ही आता झटपट निघतोय. तर हा असा दैविक जो अजिबात ऐकत नाहीये. पेट पूजा झाली आहे तरी सुद्धा रडतोय. निघूया आता खाली पूजेला.
सो चला आम्ही आता पूजा करून येतो थोड्याच वेळात लगेच. बघ आई पूजा करते. बघ देवी, बघ देवी. पा मोर्या. हे घे हे घे हे घे. असं करायचं आणि असं टाकायचं. दक्षा बाबूला इकडे बघ. आमचं पार्सल चाललंय माहेरी. खुश बघ किती आहे तो, तोंडावर स्माइल बघ. बाय बाय, चल निघ निघ. सो बाबू गेला आमचा समोर आणि इथे आमची आता जेवणाची तयारी फायनल. दक्षाने काय काय केलंय दक्षा? पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि आमच्या काकींनी समोरच्या दिली आहे कटाची आमटी. मला नाही कुठे दिली. सो तुम्ही बाकीचा पसारा मागचा इग्नोर करा, कारण आम्हाला आता खूप लेट झालाय. खूप लेट झालाय. याच्यानंतर आमची बरीच कामं आहेत. सो बाय दक्षा, बाय बोल. भेटूया उद्याच्या रंगपंचमीला. बाय.